नमस्कार, मी शीतल पटवर्धन. शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण व्हेज कटलेट्स करणार आहोत. लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा हा पदार्थ आहे, नाही का? चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे आपण गाजर, बीन्स आणि बीट बारीक चिरून घेतलेलं आहे आणि इथे मटार तुम्हाला घेतलेले दिसत आहेत, ते मी थोडे घेतलेत. हे सर्व पदार्थ आणि 4 लहान बटाटे पाणी न घालता कुकरमध्ये मी उकडवून घेणार आहे. इथे तुम्ही बघताय की गाजर उकडून घेतलं आहे, बीट पण उकडून मॅश करून त्यातला रस काढून घेतलेला आहे, म्हणजे ते जास्तीत जास्त कोरडं होईल आणि कटलेट खुटखुटीत व्हायला मदत होईल. बीन्सचंही तसंच केलेलं आहे. इथे 4 बटाटे घेतलेत मी, ते मॅश करायला घेतले होते, पण शूटिंग व्हायचं लक्षात आलं, म्हणून मग ते तसेच ठेवले. मटार मॅश करून घेतले, तसंच आलं लसूण मिरचीची सुद्धा भरड पेस्ट आपण इथे करून घेतलेली तुम्हाला दिसते. तसंच इथे तांदूळ पिठी, रवा आणि मीठसुद्धा तुम्हाला घेतलेलं दिसतं आहे. इथे एका बाउलमध्ये बीन्स, त्याच्यानंतर बीट, गाजर उकडून घेतलेलं आणि मॅश केलेलं, तसंच मटार, ते सुद्धा आपण उकडून मॅश केलेले आहे, ते त्याच्यात घालतो आहे. त्याच्यानंतर मॅश केलेला बटाटा, आणि आलं लसूण पेस्ट घालायची. आणि आलं लसूण पेस्ट घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आता ह्याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला जरी घातलात ना, तरीसुद्धा म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. तर ही आपण भरपूर कोथिंबीर घातली आणि हा सगळ्याला बाइंडिंग आपल्याला लागतं, तर त्याच्यासाठी आपण तांदूळ पिठी घालतो आहे. तर ही साधारण 2-3 चमचे घालायची आणि 1-2 चमचे आपण 2 चमचे रवा घालतो आहे. बारीक रवा घ्यायचा, हा मात्र जाड घ्यायचा नाही, नाही तर कचकच असं लागल्यासारखं वाटतं. आणि त्याच्यानंतर आपण मीठ घालतो आहे. हे आता सगळं घालून झाल्यानंतर व्यवस्थित आपण छान कालवून घ्यायचं आहे एकत्र. तसं मी ते नीट छान कालवून घेते. इथे आपल्याला सैलसर गोळा नाही ठेवायचा आहे, व्यवस्थित तो असा खुटखुटीत व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं तुम्ही तांदूळ पीठ आणि रवा घालायला लागला तरी घालू शकता. आणि त्याच्या आपण आता टिक्क्या बनवून घेतो आहे. आता ह्याला तुम्ही कटलेटला कसाही आकार दिलात तरीसुद्धा चालेल, ओव्हल शेप दिला तरीसुद्धा चालेल, किंवा बदामाचा असा आकार दिला किंवा साच्यात घालून जरी केलं तरीसुद्धा चालू शकेल. आता मी इथे नेहमीचा आपला असतो तसा तो गोल केला आहे आणि तो रव्यामध्ये घोळवायचं ते पॅटीस, म्हणजे मग असं आणखीन जास्ती खुटखुटीत होतं. तर ते तसं मी घोळवते आणि तव्यावर तेलावर आपण ते आता फ्राय करून घेणार आहोत. एक एक अशी सगळी बनवून घेते मी. अशा रीतीने ह्या गोळ्याचे 12 कटलेट्स बनवून तयार झालेले आहेत. ते मी तव्यावर असे छान ठेवून घेतलेले आहेत. त्याला खालनं वरनं दोन्हीकडनं तेल सोडायचं. तेल सोडल्याशिवाय मात्र कधी हे करायचं नाही, भाजायचं नाही. हा जो तवा आहे ना, तो मी मुद्दाम असे काही पदार्थ भाजण्यासाठीच ठेवलेला आहे. त्यावर मी पोळ्या वगैरे कधी करत नाही. तर अशा पद्धतीने वरनं मी तेल सोडते, खालनं सोडलेलं आहे. आणि कुणाला तळायचे असतील तरी तळू शकता तुम्ही ते, म्हणजे कोणी कोणी तळून पण करतात ते कटलेट्स. तर मी फक्त हे असे भाजून करते मात्र. तर अशा पद्धतीने आपण हे केलेले कटलेट्स तुम्हाला कसे वाटले त्याचा अभिप्राय मला द्या. नक्की कळवा कसे झाले होते ते, आणि नक्की करून बघा. हे अशा पद्धतीने केलेले कटलेट्स पौष्टिक कटलेट्स आहेत, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही ते खाऊ शकतं. तर मग व्हिडिओ आवडला असला तर लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूच अशा मस्त रेसिपीसह. धन्यवाद. आणि अभिप्राय पण द्यायला विसरू नका.